रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. शनिवार दिनांक 14 सप्टेंबर पासून भगीरथ भालके यांचा जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ मंगळवेढा तालुक्यातील हन्नूर येथून बिरोबा देवाचे आशीर्वाद घेऊन होणार असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली आहे. 14 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या 17 दिवसाच्या कालावधीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विविध गावात मुक्कामी राहत स्वर्गीय आमदार भारत नानांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून जोडलेल्या वडीलधारी मायबाप जनतेशी हितगुज ते साधणार असल्याचं भगीरथ भालके यांनी म्हटलंय. मायबाप जनतेने आपला आशीर्वाद आणि पाठबळ द्यावं अशी विनंतीही भगीरथ भालके यांनी केली आहे. याचवेळी माध्यमांशी बोलताना भगीरथ भालके यांनी विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघातील विकास कामे व मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीबाबत केलेल्या दाव्याचा देखील समाचार त्यांनी घेतला आहे. आमदार समाधान आवताडे हे राज्य शासनाकडून आपल्या कार्यकाळात आतापर्यंत जवळपास 2700 कोटींचा निधी आणल्याचा दावा करताना दिसून येत आहेत. सध्या आमदार आवताडे हे मतदारसंघात रक्षाबंधन मेळाव्याच्या निमित्तानं माता भगिनीशी संवाद साधताना केलेली विकास कामे आणि आणलेला निधी याचीही माहिती देताना दिसून आले आहेत. आणि यातूनच भगीरथ भालके यांनी आमदार आवताडे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्या दिनांक 14 ते 30 या जवळजवळ 17 दिवसामध्ये जन आशीर्वाद यात्रा, या आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नानांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून जोडलेले वडीलधारी असतील, त्या ठिकाणी माता भगिनी असतील, तरुण असतील, या सगळ्यांच्या सोबत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा असेल, हितगुज असेल, वडिलांचा, ज्येष्ठांचा, मायबाप जनतेचा आशीर्वाद, तरुणांचं सहकार्य हे प्रत्यक्ष त्यांच्या गावापर्यंत वाड्यावस्त्यावरती जाऊन त्या ठिकाणी त्यांना भेटून चर्चा करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. यासाठी 17 दिवस मी मंगळवेढ्यामध्ये जवळजवळ 13 दिवस आणि पंढरपूरमध्ये 4 दिवस असा 17 दिवस 17 वेगवेगळ्या गावामध्ये मुक्कामी त्या ठिकाणी हा जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी येत आहे. मी आपल्या माध्यमातून देखील मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला मी विनंती आपल्या माध्यमातून करतो की या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आपला आशीर्वाद, आपलं पाठबळ, आपलं सहकार्य घेण्यासाठी मी आपल्या गावापर्यंत आपल्याशी चर्चा हितगुज करण्यासाठी येणार आहे. आपण आपल्या उपस्थितीतून आशीर्वाद आणि पाठबळ द्यावा ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कारण आम्हाला आजपर्यंतची नानांची अशी शिकवण आहे की कोणताही निर्णय घेत असताना जनता हाच माझा पक्ष म्हणून नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी काम केलं. आणि इथल्या तमाम मायबाप जनतेने देखील नाना सांगतील किंवा नानाच हे आमचा पक्ष म्हणून त्यांनी त्यांचा आशीर्वाद देत आलेले आहेत. आणि म्हणून सर्व प्रमुख पदाधिकारी लोकांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीच्या पाठीमागं आपण भक्कमपणे उभं राहायचं. या माध्यमातून लोकसभेच्या मग सोलापूर लोकसभा असेल आणि माढा लोकसभा या दोन्हीकडच्या उमेदवारांच्या पाठीमागं आम्ही त्या ठिकाणी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं. आणि या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 45,000 मताचं मताधिक्य असेल. मोहोळला जोडलेल्या त्या 17 गावातून त्या ठिकाणी 12,000हून अधिक मताधिक्य देण्याची भूमिका असेल किंवा माढा लोकसभेच्या 57 गावातून मताधिक्य देण्याची भूमिका आमच्या सगळ्या सहकार्यांनी पार पाडली. आणि या सगळ्या केलेलं काम असेल महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीकडं त्या मग आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब, नानाभाऊ पटोले आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब
आणि या आमच्या दोन्ही त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या खासदारांच्याकडं आदरणीय प्रणितीताई शिंदे, आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्याकडं भेटून आम्ही पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक ही महाविकास आघाडीकडून लढवण्यासाठी इच्छुक आहे. आपण त्या ठिकाणी संधी द्यावी ही विनंती केलेली आहे आणि मी महाविकास आघाडीकडून उमेदवारी त्या ठिकाणी मागितली आहे. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून वरिष्ठ नेते मंडळी विचार करते. नाही, महाविकास आघाडीकडं अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक आहेत. लोकशाहीमध्ये इच्छुक असणं मागणं त्या ठिकाणी गैर नाही, परंतु महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच त्या ठिकाणी उद्याचा निर्णय घेतील. नाही, ही मुळात ही जागा कुणाला सुटणार आहे हा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेते मंडळींचा त्यांच्या लेवलचा हा प्रश्न आणि विषय आहे. जो त्यांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते मंडळी ज्या पद्धतीनं मला आदेश देतील त्या पद्धतीनं मला मान्य आहे. मी इथल्या सगळ्या मायबाप जनतेच्या पाठिंब्यावर आशीर्वादावर त्या ठिकाणी महाविकास त्यांनी त्यांच्या सांगण्यावरूनच महाविकास आघाडीच्याकडं मागणी करतोय. परंतु विचार नाही केला तर मीही येणारी निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहे ही या अगोदरही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्या बाबतीत चर्चा हितगुज त्या बाबतीत त्या ठिकाणी काय करायचं, कोणती भूमिका घ्यायची हे मी आशीर्वाद किंवा जे आम्हाला नानांनी शिकवलं आहे की कोणतीही गोष्ट फायनल डिसिजन घेत असताना आपल्या लोकांच्यापर्यंत जनतेच्या किंवा आपल्या सोबत असणाऱ्या मायबाप जनतेचा अंतिम कौल घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा. परिचारक गटाचे मतदारसंघात 3000 कोटी रुपयाचा विकास निधी आणि विकास कामं त्यांनी केलेली आहे. आपल्याला वाटतंय मी यावरती उत्तर देण्यापेक्षा तुम्ही गावोगाव शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना जर जाऊन विचारलं तर 3000 कोटीचा निधी मुळात आमदारांना 3वर किती शून्य आहेत या 3000 कोटीला हे विचारलं तर त्यांनाही कदाचित त्या ठिकाणी लिहिण्यासाठी बराच वेळ लागेल. मात्र फक्त कोटीच्या वल्गना करायच्या आणि लोकांची निवडणुकीच्या समोर दिशाभूल करायचं एवढंच काम त्या ठिकाणी सुरू आहे. जाईल त्या भागात रस्त्याच्या बाबतीत समस्या आहेत, अडचणी आहेत. आज आपल्या ग्रामीण भागात गेल्यानंतर भाटघरच्या पाण्याची समस्या आहे, उजनीच्या पाण्याची समस्या आहे. त्यानंतर तिथं शेतकऱ्याला वेळोवेळ त्या ठिकाणी त्यांच्या आजपर्यंतच्या नाना असतानाच्या काळातल्या वेळेवरती मिळणाऱ्या पाण्याच्या पाळ्या देखील मिळाल्या नाहीत. शेतातला डीपी जळाला तर त्यांना पैसे भरून डीपी घ्यावा लागतो. इतकं त्या ठिकाणी या अलीकडच्या 3 वर्षातलं दुर्दैव आहे. आणि म्हणून हा परिस्थिती बदलायची असेल, पूर्वीच्या नानांच्या काळात शेती लाईटच्या बाबतीतले जे दिवस आणायचे असतील तर नक्की सर्वसामान्य शेतकरी याबाबत येणाऱ्या निवडणुकीत विचार करतात. गेल्या 30-40 वर्षात पंढरपूरचा म्हणावा तसा विकास झाला. गेल्या 30 वर्षात म्हणजे सुधाकर पंत परिचारक असतील किंवा भरत नाना हेच 2 आमदार पंढरपूरचे होते. त्यांनी थेट आरोप केला की विकास झाला नाही पंढरपूरचा. ते आरोप करत असताना त्या ठिकाणी कोणत्या आधारे आरोप करतात? आज मुळात विकास म्हणजे आज शेतीच्या पाण्याला, शेतकऱ्याला लाईटच्या डीपीसाठी सुद्धा जर झगडावं लागत असेल, जर जी मूलभूत त्यांची त्या ठिकाणची गरज आहे. आज तुम्ही त्या भागात जाऊन शेतकऱ्यांना विचारलं, मंगळवेढच्या भागात जाऊन म्हणजे 24 गावच्या उपसा सिंचन योजनेमध्ये जर तुम्ही छेडछाड करून जे पूर्वीचा नानांच्या काळात मंजूर झालेल्या योजनेमध्ये असणारं बॅरेगेजेस म्हणजे त्या बॅरेगेजमध्ये 2.2 TMC पाणी येऊन थांबणार होतं आणि तिथून उपसा होणार होतं. जर त्या योजनेतला बॅरेगेजेसच वगळून तुम्ही 2 किंवा 3 एकराचं शेततळं करून 2.2 TMC पाणी शेततळ्याच्या माध्यमातून जर उपसा करणार असेल तर ती योजना फिजिबल आहे का हे सुद्धा तपासण्याची त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यावरती नागरिकांच्यावरती गरज आहे. फक्त निवडणुकीपुरतं मंजूर झालंय म्हणून सांगायचं, मात्र त्या योजनेमध्ये छेडछाड करून चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावरती त्या ठिकाणी जे अन्याय चालू आहे ते येणाऱ्या काळात आम्ही ते उघड करू. गेल्या 10